आजच्या 4 मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्या। पहिली बातमी आहे वीज दरवाढीचा शॉक देणारी। 1 तारखेपासून वीज दरात तब्बल 6% वाढ होणार आहे। ऐन निवडणुकीच्या काळात ही वीज दरवाढ होते आणि त्यामुळे या दरवाढीवरून वातावरण तापण्याची चिन्ह आहेत। कशा पद्धतीने या वीज दरवाढीचा फटका ग्राहकांच्या खिशाला बसणार आहे त्या संदर्भातलं वृत्त आपण सविस्तर पाहणार आहोत। दरम्यान आजची दुसरी मोठी बातमी आहे बँकेसंदर्भातली। येत्या रविवारी सर्व बँका सुरू राहणार आहेत। चालू आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने या बँका चालू ठेवण्यात येणार आहेत। आरबीआय कडून या संदर्भातले निर्देशही देण्यात आलेत। तर आजची तिसरी मोठी बातमी आहे गोव्यातून। गोव्यातील महाराष्ट्र गोमांतक पक्षाला खिंडार पडलाय। महाराष्ट्र गोमांतक पक्षाच्या 3 पैकी 2 आमदारांनी वेगळा गट स्थापन करत भाजपमध्ये हा गट विलीन केलाय। त्यामुळे मुख्यमंत्री प्रमोद सावंत सरकारमध्ये आपल्याला मंत्रीपद दिलं जाणार असल्याचा दावा दीपक पावसकर यांनी केलाय। तर सुदीन ढवळीकर यांची कॅबिनेटमधून उचलबांगडी होण्याची शक्यता आहे। दरम्यान चौथी मोठी बातमी आहे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासंदर्भातली। उद्धव ठाकरे आज त्यांच्या उमेदवारांसह एकविरा देवीच्या दर्शनाला जाणार आहेत। तर तिकडे दिल्लीत आज उर्मिला मातोंडकर काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। तर सांगलीतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रचाराचा सांगलीत आज शुभारंभ होणार आहे। क्रांतिसिंग नाना पाटील यांच्या सांगलीतील जन्मगाव येडे मच्छिंद्र इथून खासदार राजू शेट्टी आपल्या प्रचाराला सुरुवात करतील।